आजकाल आपण बघतोय की स्किन केअर रुटीनचं किंवा स्किनच्या वेगवेगळ्या ब्रँड्सचं फॅड हे वाढत चाललंय आणि त्याला अगदी 16-17 वर्षाच्या मुलींपासून ते अगदी 70 वर्षाच्या म्हाताऱ्यांपर्यंत सगळे बळी पडतात। तर नक्की हे फॅड खरं आहे का किंवा नक्की ह्याच्या मागे लागलं पाहिजे का? आणि खरी तुकतुकीत छान ग्लास लाईक त्वचा किंवा गुळगुळीत त्वचा कशी आणायची किंवा एजिंग हा जो प्रकार आहे हा कसा नॅचरली आपण कमी करू शकतो, थांबवू शकतो। जसं आता आपण आजकाल बघतो की माधुरी दीक्षित आहे किंवा बऱ्याचशा हिरोईन्स आहेत, त्या असं म्हणतात की त्या असं सांगतात की आम्ही हाव करतो, आम्ही त्याव करतो आणि आपल्याकडे आपण आपलं बजेट नसलं तरी ते करायला जातो। मग ते खरंच करणं गरजेचं आहे का किंवा आयुर्वेदाने ह्याला कॉस्ट इफेक्टिव्ह सोपे साधे काय उपाय सांगितलेत याविषयी आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर ऐश्वर्या वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आता मी आयुर्वेदानुसार स्किन नक्की कशी असायला हवी, कोणता स्किन टोन हा चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्किन चांगली करण्यासाठी काय काय करायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक असा फॉर्म्युला, एक असं क्रीम सांगणार आहे की जे तुम्ही घरात बनवायचं आहे, अगदी घरच्या इन्ग्रेडियंट्सनी बनणार आहे, पण ते जर तुम्ही रोज वापरलत, रोज कशाला फक्त 7 दिवस वापरलत तर हे 7 डेज चॅलेंज घेऊन बघा, तुमच्या स्किनवरचे जे काही मुरम असतात किंवा डाग असतात, स्कार्स असतात, ते सगळे जाऊन स्किन टोन सुधारायला मदत होते। बऱ्याच लोकांना वांग असतात, ते वांग सुद्धा बऱ्यापैकी कमी तुमचे 7च दिवसामध्ये होणार आहेत। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ हा काळजीपूर्वक बघा। सो सगळ्यात आधी आपण काही मिथ्स जे आहेत ना ते बस्ट करायला हवेत असं मला वाटतं। जे आपण बघतो ना की छान छान फेअरनेसच्या ऍड असतात, हे क्रीम लावा, ते क्रीम लावा, अगदी बेदाग त्वचा बिचा असते, असं खरं तर कुणाचंच नसतं आणि प्रॅक्टिकली असूही शकत नाही। कारण आपलं स्किन किंवा आपले केस हे जे आहेत हे आपल्या आरोग्याचा किंवा आपल्या आतल्या शरीराचा आरसा आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही। त्यामुळे जसं आपलं आतलं आरोग्य आहे, आपलं आतलं शरीर आहे, तशीच आपली स्किन आणि तसेच आपले केस असणार आहेत। दुसरा, आपल्या जे जेनेटिक आहे किंवा अनुवंशिकता आहे त्याचाही खूप परिणाम हा आपल्या स्किनवरती आणि केसांवरती होत असतो। त्यामुळे त्या कुठल्याही फंदात पडायचं नाही आपल्याला की आपल्याला आलिया भट सारखी स्किन हवी आहे किंवा आपल्याला ऐश्वर्या रॉय सारखी स्किन हवी आहे। स्किन ही हेल्दी असणं खूप महत्वाचं आहे, ना की काळी किंवा गोरी किंवा स्पॉटलेस किंवा असं काही असणं। दुसरे, स्त्रियांच्या शरीरात जे सातत्याने हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होत असतात, आपण पाहिलंही असेल किंवा आपल्याही आयुष्यात झालं असेल की पाळी यायच्या आधी किंवा नंतर थोडेसे पिंपल्स येतात, थोडेसे ॲक्ने येतात, तर हे 100% नॉर्मल आहे। त्यामुळे आपल्याला कुठल्याही मार्केटिंगच्या मागे किंवा एखाद्या ॲडच्या मागे धावायचं नाहीये। सगळ्यात आधी आपण जसे आहोत तसं आपण स्वतःला ॲक्सेप्ट करायचंय आणि त्यात आपण आनंदी राहायचंय। डेफिनेटली चेंजेस आपल्याला करायचेत, पण कुठल्याही गोष्टीच्या पाठीमागे लागून नाही। आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे एजिंग। सो आता खूप सारे अँटी एजिंग क्रीम्स वगैरे आलेले आहेत। सो हे एजिंग खरंच स्टॉप होतं का? तर हो, काही प्रमाणामध्ये ते नक्की कमी होऊ शकतं, पण वेअर अँड टेअर म्हणजे जो जीव जन्माला आलाय तो कधीतरी जाणारच आहे, हा जो क्षणभंगुरवाद आहे हा आयुर्वेदाने सुद्धा मान्य केलेला आहे। त्यामुळे जर आपण हे म्हटलं की नाही माझी एजिंग कधीच होणार नाही, तर ते प्रॅक्टिकली चुकीचं आहे। पण येस, आपण ते एजिंग योग्य आहार विहाराने काही प्रमाणात थांबवू शकतो, कमी करू शकतो आणि त्याचा नक्कीच उपयोग, त्याचा नक्कीच परिणाम हा आपल्या स्किनवर आणि केसांवर दिसू शकतो। सो हे झाले काही खोटे आपल्यावर अपप्रचार केले जातात आणि आपल्यावर जे स्किन केअर क्रीम्स वगैरे लादले जातात त्याविषयी। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आपल्याला दाखवलं जातं फेअर अँड लवली आणि अनेक ॲड्समध्ये की अचानक स्किन ही 2 टोन 4 टोन 5 टोन गोरी होते। सो हे खरं आहे का? हे शक्य आहे का सायंटिफिकली आयुर्वेदाच्या दृष्टीने? खरं सांगायचं तर नाही, कारण प्रत्येक शरीराची जी प्रकृती आहे, जसं की वात प्रकृतीवाला थोडासा सावळा असेल, थोडासा त्याची स्किन ही रफ असेल नॅचरली, पित्त प्रकृतीवाल्याची स्किन ही मुळातच तजेलदार आणि छान असेल, गोरीपान असेल, लालसर जसं आपण म्हणतो तशी असेल, कफ प्रकृतीवाल्याची स्किन ही सुद्धा नॅचरली मॉइश्चराइज वगैरे असेल। सो हे सगळे प्रकृतीनुसार भेद आहेत, प्रत्येक माणसानुसार ते भेद आहेत। त्यामुळे एकदम 4 टोन स्किन चांगली झाली किंवा 4 टोन एकदम माणूस गोरा झाला हे प्रॅक्टिकली शक्य नाही। पण काही वर्णे औषधं आहेत त्यांनी नक्कीच उजळू शकते स्किन, काही टोन सुधारू शकतात, पण एकदम काळ्याचा गोरा किंवा असं होणं आयडियली शक्य नाही। त्यामुळे ते सुद्धा आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे असं मला वाटतं। सो आता येऊया की स्किन केअर रुटीन काय असलं पाहिजे।
तर आयुर्वेदाने असं बरंचसं दिनचर्येमध्येच अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत की काय काय केलं पाहिजे की त्याचा उपयोग आपोआपच आपली स्किन चांगली राहण्यासाठी होईल. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते अभ्यंग. मी अनेक वेळा हे म्हटलंय की अंगाला तेल लावणं ह्याचा खूप जास्त सिग्निफिकन्स आहे. जर तुम्ही रोज अंगाला तेल लावत असाल मग तुम्ही कुठलंही तेल लावू शकता, पण आयडियली तिळाचं तेल आणि ते सुद्धा जे आपण खातो तिळाचं तेल, ते तिळाचं तेल इथे लावणं गरजेचं आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचं जे प्रक्रिया केलेलं किंवा काय म्हणूया आपण रिफाईंड तेल हे इथे वापरायचं नाही. तर ते तेल जर आपण कोमट करून रोज आपल्या अंगाला लावलं, त्याची मॉइश्चराईज आपली त्वचा केली, तर त्यांनी स्किन ही आहे ती गुळगुळीत होते, छान मऊसूत होते, छान मॉइश्चराईज होते आणि त्या पलीकडे जाऊन एजिंग जे आहे, सुरकुत्या येणं आहे, सुरकुत्या पडणं आहे, हे सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर उद्वर्तन किंवा उटणी लावणे. आता खूप सारे आपल्याकडे अगेन स्किन केअर प्रोडक्ट्स आलेले आहेत, खूप सारे साबण आलेले आहेत, पण खरं तर कुठलाही साबण वापरला नाही पाहिजे. पर्सनली माझ्या आयुष्यात गेली 10 वर्ष मी माझ्या त्वचेला कोणत्याही प्रकारचा साबण लावलेला नाहीये आणि तरीही त्वचा स्वच्छ राहू शकते. येस, उलट जेव्हा आपण साबण लावतो, जेव्हा आपण फेस वॉश लावतो, जेव्हा आपण वेगवेगळे स्किन केअर ब्रँड्स वापरतो, त्याच्यामध्ये ते ब्रँड वर्षानुवर्ष चालण्यासाठी किंवा ते ब्रँड चांगले टिकाऊ राहण्यासाठी त्याच्यामध्ये खूप सारे केमिकल्स वापरलेले असतात आणि ते केमिकल्स आपण जेव्हा ते लावतो तेव्हा त्यातल्या तत्वांसोबतच आपल्या बॉडीमध्ये, आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होत असतात. एक लक्षात घ्या की आपली स्किन ही काय म्हणूया ट्रान्सपरंट, आपली स्किन ही सच्छिद्र आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण एखादं पेन रिलीफ ऑइल लावलं तर पेन कमी होतं ना. कसं होतं? कारण स्किन ते ॲब्झॉर्ब करते ऑइल. तसंच ते जे तुम्ही क्रीम लावणार आहात ते सुद्धा तुमची स्किन ऑब्व्हियसली ॲब्झॉर्ब करणार आहे आणि मग त्यातले जसे चांगले गुणधर्म ॲब्झॉर्ब होणार आहेत तसेच केमिकल्सही ॲब्झॉर्ब होणार आहेत आणि त्याचा खूप जास्त परिणाम हा आपली त्वचा खराब करण्याकडे होतो. सुरुवातीला त्याच्यामध्ये जे काही ब्लिचिंग एजंट्स वगैरे असतात त्यांनी मे बी टोन सुधारू शकतो, स्किन आपली चांगली होती असं वाटू शकतं, पण रेग्युलरली जेव्हा तुम्ही हे स्किन केअर प्रोडक्ट्स वापरता तेव्हा डेफिनेटली त्याचा दुष्परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. सेम विथ मेकअप. जेव्हा तुम्ही मेकअप करताय, आय वुड रादर सजेस्ट, म्हणजे आत्ताही मी जेव्हा तुमच्याशी बोलतेय मी कोणत्याही प्रकारचा मेकअप कॅरी केलेला नाहीये. सो आपण जेव्हा कुठेही म्हणजे गरज नसल्यास उगाच त्वचेला काही लावू नये. आपली त्वचा म्हणजे पेंटिंगचा कॅनव्हास नाही, ती चांगली राहणं हे खूप महत्वाचं, हेल्दी राहणं खूप महत्वाचं आहे. त्याला काही रंगरंगोटी करण्याची खरं तर गरज नाहीये, पण तुम्हाला करायचीच झाली तर अत्यंत माइल्ड किंवा मार्दव मेकअप आणि तो काढताना सुद्धा खोबरेल तेल किंवा इटसेल्फ तीळ तेल हे वापरलं गेलं पाहिजे. सो जे मी म्हणत होते की साबण नाही लावायचा आहे, तर साबणाऐवजी काय तर उटणी. पूर्वी आपल्या घरांमध्ये उटणी खूप जास्त प्रमाणामध्ये वापरली जायची किंवा रादर जेव्हा साबण नव्हते, मला आठवतंय माझी आजी सांगायची की पहिला साबण आला तो मोती आणि तोपर्यंत उटणी लावली जायची. पण उटणी उटणी लावली तर स्किन अतिशय चांगली होते, अतिशय तुकतुकीत होते आणि सुंदर दिसायला दिसते. सो उटणी कुठली लावायची तर चंदन. आपल्याला माहितीच आहे की चंदनाचे खूप सारे फायदे आहेत. त्याच्यामध्ये अगेन रक्तचंदन आणि श्वेतचंदन 2 आहेत, ते दोन्ही आपण वापरू शकतो. सारिवा नावाचं एक, सारिवा आणि मंजिष्ठा जे आहेत ते रक्ताला चांगलं करणार आहेत, रक्तप्रसादन करणार आहेत, त्यामुळे ते आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर हरिद्रा, आपल्या घरातली जी साधी हळद असते ती हळद सुद्धा आपण उटण्यामध्ये वापरू शकतो, लावू शकतो. सो निंब किंवा कडुलिंबाचा पाला जो आहे तो त्वचेला स्वच्छ करणार आहे, सो तोही आपण आपल्या त्या उटण्यांमध्ये वापरू शकतो. सो ऍक्च्युली आपल्याला उटणी वापरायची आहे, आपल्याला कोणत्याही प्रकारचं साबण किंवा फेस वॉश किंवा बॉडी वॉश हा आयडियली वापरायचा नाहीये. तिसरी महत्वाची गोष्ट जे मी मगाशी पण म्हटलं की आपलं शरीर, आपल्या शरीराचा आरसा म्हणजे आपली त्वचा आहे. त्यामुळे जर तुमचं अग्नी किंवा तुमचं डायजेशनच चांगलं नसेल तर तुम्ही कितीही प्रमाणामध्ये काही औषधं घेतलीत, वाटेल ते केलं तरी स्किन चांगली होत नाही आणि त्यासाठी आपलं डायजेशन सुधारायला हवं. डायजेशन रिलेटेड काही तक्रारी असतील किंवा कॉन्स्टिपेशन असेल, ऍसिडिटी असेल तर ती सगळ्यात पहिल्यांदी ट्रीट करणं, तुमच्या जवळच्या वैद्याकडे जाऊन ट्रीट करणं हे खूप खूप महत्वाचं आहे. चौथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मला सांगायचं आहे की ती त्रिपुरारी पौर्णिमा आत्ताच आपल्याकडे झाली आणि आजपासून पुढे वर्षभर ही आवळा खाण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वीपासून रूढ होती. सो त्याचा खूप मोठा
सो त्याचा खूप मोठा स्किन केअरसाठी सिग्निफिकन्स आहे. आवळा हा इटसेल्फ आयुर्वेदाने रसायन सांगितलाय. रसायन म्हणजे काय, तर असं औषध जे पूर्णपणे अख्खं शरीर तुमचं बदलू शकतं. कायाकल्प शरीराचा जो आहे तो पूर्णपणे बदलू शकतो, अशा अर्थाने त्या आवळ्याचा सिग्निफिकन्स आहे. सो हा आवळा किंवा चांगलं च्यवनप्राश, तुमचे कोणी वैद्य जर चांगला च्यवनप्राश बनवत असतील तर त्यांच्याकडनं तो घेऊन आपणही तो देतो. चांगला च्यवनप्राश आपणही बनवून आपल्या पेशंट्सना देतो. तर तो आवळा किंवा च्यवनप्राश असा तुम्हाला रसायनकाळी म्हणजे सकाळी लवकर सूर्योदयाच्या वेळी हा सेवन करायचा आहे. किती घ्यायचा आहे, तर घरात तयार केलेल्या आवळ्याचा रस. कारण अगेन मी जसं म्हटलं की बाहेरच्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात आणि आजकाल अडल्ट्रेशन्स इतके जास्त आहेत की मी कुठलाही बाहेरचा ब्रँड एंडॉर्स करत नाही. सो आवळा हा घरात तयार केलेला आवळ्याचा रस हा 20 ml अनशपोटी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे. आणि नंतर बाकी चांगली कडकडून तुम्हाला भूक लागली की तुमचा नाश्ता किंवा चहा किंवा जे काही रुटीन आहे ते सुरू करायचं आहे. सेम च्यवनप्राशच्या बाबतीत पण आहे. जर तुम्ही च्यवनप्राश खात असाल तर 2 मोठे चमचे सकाळी उठल्यावर तुम्हाला खायचंय. कडकडून भूक लागेपर्यंत थांबायचंय आणि कडकडून भूक लागल्यावर तुमचं अन्न पाणी जे काही आहे ते तुम्ही सेवन करायला सुरुवात करायची. त्याचाही फक्त स्किनवर नाही तर ओव्हरऑल आरोग्यावर खूप खूप चांगला परिणाम होतो. स्किन तर तुमची अतिशय चांगली आवळ्याने होते. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे आणि माझ्या अनेक पेशंट्सचा सुद्धा एक्सपिरियन्स आहे. आणि सगळ्यात शेवटी जे मी म्हटलं होतं महत्त्वाचं की मी तुम्हाला एक असा फॉर्म्युला सांगणार आहे की जो तुमची स्किन विदिन 7 days खूप चांगली करणार आहे. मग तुमची स्किनचा टोन खराब असू दे, तुम्हाला चेहऱ्यावरती मुरुम असू देत, चेहऱ्यावरती डार्क स्पॉट्स असू देत, सुरकुत्या असू देत, कुठलाही तुमच्या स्किनचा प्रॉब्लेम असू दे, हा 7 दिवसामध्ये आटोक्यात येईल. आणि जर तुम्ही तो खूप दिवस म्हणजे 1 महिना 2 महिने 3 महिने कंटिन्यू केलं तर तुमची स्किन आयुर्वेदाने असं सांगितलंय की ती कमळाप्रमाणे होणार आहे. आणि एक लक्षात घ्यायला हवं की आयुर्वेद हा असा वेद आहे जो शाश्वत आहे, सत्य आहे आणि तो ऋषीमुनींनी लिहिलेला आहे. त्यामुळे त्यांना काही कुठे पेटंट घ्यायचं नव्हतं, त्यांना काही कुठे रिसर्च पेपर लिहायचा नव्हता किंवा त्यांना काही मार्केटिंग सुद्धा स्वतःचं करायचं नव्हतं. त्यामुळे ते 100% खरं आहे. मग फॉर्म्युला काय, तर आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला शुद्ध गाईचं तूप घ्यायचंय. समजा तुम्ही गाईचं तूप फॉर एक्झाम्पल 4 चमचे घेताय तर तुम्हाला एक्झॅक्ट दुप्पट म्हणजे 8 चमचे तुम्हाला मसुराची डाळ घ्यायची. मग मसुराची डाळ काय करायची तर ती स्वच्छ धुवायची आहे, वाळवायची आहे आणि त्याचं पीठ आपल्याला नॉर्मल आपल्या घरातल्या मिक्सर ग्राइंडरने त्याचं पीठ करायचं. आणि ही जसं आपण बेसन भाजतो ना बेसनाच्या लाडवाला, तसं आपल्याला मसुराची डाळ तुपावर छान खरपूस रंग बदलेपर्यंत, त्याचा छान तुपाचा वास येईपर्यंत, तूप सुटेपर्यंत भाजायची. आणि मग ती व्यवस्थित एकत्र करून त्याला तूप सुटलं की ती थोडी मॉइश्चराइज अशी होते, ती एका कंटेनरमध्ये ठेवायची. आता त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही त्यामुळे तुम्ही फ्रीजमध्येच ठेवायला पाहिजे असंही काही नाही. तुम्ही नॉर्मल आपल्या घरात जरी ठेवली तरी चालेल किंवा फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल. हे एक प्रकारचं जेल आहे किंवा ही एक प्रकारची मॉइश्चरायझिंग क्रीम आहे असं आपण समजूया. सो हे तुम्हाला काय करायचं की घेताना लावताना तुम्हाला त्याच्यामध्ये गाईचं दूध हे मिक्स करायचं आहे. कुठपर्यंत, तर त्याची एक दाट चांगली पेस्ट होईपर्यंत, पॅक होईपर्यंत. आणि तो तुम्हाला रात्री झोपताना स्वच्छ चेहरा धुवून व्यवस्थित, आणि तो सुद्धा फक्त पाण्याचे हपके मारून चेहरा धुवायचा आहे. हा, बर्फात टाकायचा नाही. आजकाल आपण बघतो ना की बर्फात तोंड बुडवतात ना ऍक्ट्रेसेस, तसं काहीही करायचं नाही. स्वच्छ नॉर्मल टॅप वॉटरनी चेहरा छानपैकी धुवून पुसून मग ते दूध घालून ती पेस्ट जी आहे, ना खूप जास्त जाड ना खूप जास्त पातळ, अशी लेप तयार होईल अशी पेस्ट आपल्या पूर्ण शरीराला लावली तर उत्तम. पण ऍटलिस्ट नाही तर त्वचेला, चेहऱ्याला तरी लावायची आहे. आणि ओढ बसेपर्यंत ती ठेवायची. एकदा का ओढ बसायला लागली, सुरकुत्या पडायला लागल्या की जसं आपण स्क्रब करतो की नाही, म्हणजे हळूहळू हळू पूर्ण चेहऱ्याला असं सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करत 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 ते पूर्णपणे जी काही लेप आहे तो काढून टाकायचा आहे आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने चेहरा धुवायचा आहे. शक्य असेल तुम्ही गुलाबजल यूज करू शकता. अगेन इट इज ऑप्शनल, केलंच पाहिजे असं नाही. आणि साधं चेहऱ्याला गाईचं तूप लावून झोपायचं. दॅट्स इट. हे 7 दिवस करा आणि 7 दिवसांनी मला रिझल्ट हे सांगा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आणि आयुर्वेद काय म्हणतंय, आज आयुर्वेदाकडे प्रत्येक गोष्टीचं औषध आहे, आज आयुर्वेदाकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. आणि म्हणूनच 5000 वर्ष झाली आहे तरी हे सायन्स 100% आजही रिलिव्हंट आहे. सो अनेक आजकालच्या सगळ्या प्रॉब्लेम्सना, शरीराच्या प्रॉब्लेम्सना, मनाच्या प्रॉब्लेम्सना आयुर्वेद काय म्हणतंय हे ऑथेंटिसिटीने समजून घ्यायचं असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.